साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. महापालिकेच्या मोक्याच्या भूखंडांवर खाजगी विकासकांची नजर. बीओटी प्रस्तावाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक. सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या मोक्याच्या भूखंडांचा बीओटी तत्वावर खाजगी विकासकांना देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेच्या 9 जागा खाजगी विकासकांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी करत महाविकास आघाडीने सोमवारी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. महापालिकेच्या आरक्षित जागांचा विकास करण्यापूर्वी शासनाची आवश्यक मंजुरी घेण्यात यावी, तसेच या जागांचा पारदर्शक पद्धतीने उपयोग व्हावा अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शहरातील मोक्याच्या भूखंडांची किंमत मोठी असून त्यांचा खाजगी विकासासाठी दीर्घ मुदतीने वापर करून देण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला. या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र ठरलेल्या वेळेत आयुक्त कार्यालयात उपलब्ध नसल्याने आणि दूरध्वनीवरूनही संपर्क न झाल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाच्या दरवाजावर निवेदन चिटकवून निषेध नोंदविला. यानंतर महापालिका इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेची मालमत्ता खाजगी विकासकांच्या घशात घालू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या प्रस्तावावर तीव्र टीका करत शहराच्या भविष्यासाठी असलेली महापालिकेची मालमत्ता कोणाच्याही फायद्यासाठी वापरता कामा नये. 9 भूखंडांचा बीओटी प्रस्ताव तातडीने रद्द करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी अशी मागणी केली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा तीव्र विरोध. सोलापूर महानगरपालिकेच्या आरक्षित जागा शासनाची मंजुरी न घेता त्या जागा बीओटी तत्वावर खाजगी विकासकांना देण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. टक्केवारीसाठी शहरातील अत्यंत मोक्याच्या 9 भूखंडांचे आरक्षण उठवून ते बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असून या विरोधात सोलापूर शहर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रस्तावाविरोधात निवेदन देण्यासाठी वेळ मागण्यात आली होती. मात्र वेळ निश्चित करूनही आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे कार्यालयात उपस्थित नसल्याने तसेच दूरध्वनीवरूनही संपर्क न झाल्याने अखेर आयुक्तांच्या कार्यालयाच्या दरवाजावर निवेदन चिटकवून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तदनंतर महानगरपालिका इमारतीच्या पायऱ्यांवर बसून भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेची मालमत्ता खाजगी विकासकांच्या घशात घालू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.